पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस राज्यातील भाजप महायुती सरकारवर विरोधकांचा जोरदार हल्लाबोल पाहायला मिळाला। लोकशाहीचा गळा घोटणारा या सरकारचा आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभं राहून तीव्र निषेध करण्यात आला। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकत्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। विरोधकांनी आरोप केलाय की राज्य सरकार सत्तेच्या जोरावर लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करते। मात्र ही भूमिका महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टपणे दिसते आणि योग्य वेळी जनता याचा हिशोब नक्कीच घेईल। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही त्याची जबरदस्तीने अंमलबजावणी करण्याचा सरकारचा अट्टहास शेतकऱ्यांचा चरितार्थ जणू मोदींच्या पैशावर सुरू असल्याचं बिनबुडाचे विधान करणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांना पाठीशी घालणे, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा मंत्री भरत गोगावले यांचा व्हिडिओ समोर येऊनही त्यावर मौन बाळगणे, पंढरपूरच्या वारीत नक्षलवादी घुसल्याचे सांगून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान करणे, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, ड्रायव्हरच्या नावावर 15 कोटींची मालमत्ता असूनही कोणतेही स्पष्टीकरण न देणे, MIDC भूखंड बेकायदेशीररित्या हडप करणे आणि जनतेवर अतिरिक्त कर लादणे अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले। या निषेध आंदोलनात विधानसभा डहाणू मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील, सचिन आहेर, अमित झणक आणि महाविकास आघाडीचे इतर अनेक आमदार सहभागी झाले होते। सरकारचा कारभार असंवेदनशील असून हे सरकार जबाबदारी टाळत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला। हा अन्याय आणि माजोरडेपणा महाराष्ट्राच्या जनतेने पाहिला आहे आणि वेळ येता जनता योग्य उत्तर देईल असा इशारा या आंदोलनात देण्यात आला। द पोलीस न्यूज, निलेश दांडेकर, डहाणू।